मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली। मुंबई महापालिकेतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात पालिकेतली महत्त्वाची पदं आणि समित्यांच्या वाटपावर बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीत एकत्र गट स्थापन करण्यावरही चर्चा झाली। त्यामुळे लवकरच भाजप आणि शिवसेना कोकण भवनात जाऊन एकत्र गट स्थापन करू शकतात। मात्र राज्यातला दुखवटा लक्षात घेता पालिकेसंदर्भातल्या प्रक्रिया 3 ते 4 दिवस पुढे ढकलण्यावरती एकमत झाल्याचीही माहिती आहे। राज्यभरात नुकताच 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला। मराठवाड्यातील महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। छत्रपती संभाजीनगर पालिकेची महापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे। या निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय। लातूर, परभणी आणि जालना महानगरपालिकेतील महापौर पदाची निवड 9 फेब्रुवारीला होणार आहे, तर नांदेडचा महापौर 10 फेब्रुवारीला निवडला जाईल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार आहे। येत्या 4 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण महापालिकेच्या सचिव विभागातून करण्यात येईल। 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ असणार आहे। महापालिकेत भाजपकडे 57 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। एमआयएमकडे 33, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। उल्हासनगर महानगरपालिकेत आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। उल्हासनगर महानगरपालिका महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे उल्हासनगरात महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे। शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे आणि तरीही महापौर पद टीम ओमी कलानींकडे जाणार असल्याची चर्चा आहे। उल्हासनगरात भाजपला 78, शिवसेनेला 22, ओमी कलानींना 14 जागांवर यश मिळालंय। भाजपनं चक्क काँग्रेसचा 1 नगरसेवक सोबत घेत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला। शिवसेनेनं ओमी कलानींसह वंचित आघाडी आणि अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याचा आरोप आहे। सौरभ ठोंबरे हे धानोरकर समर्थक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून सौरभ ठोंबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाला अटकही करण्यात आली आहे। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ठप्प झालेला जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता पुन्हा सुरू होतोय। या प्रचारात महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणा पाहायला मिळाला। धाराशिवच्या वडगाव जिल्हा परिषद गटातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मी जाधव यांच्यासाठी नितीन बाडगुडे पाटील यांची सभा पार पडली। प्रचार सभेची सुरुवात ही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत झाली। सभेसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 2 मिनिट स्तब्ध उभं राहत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली। धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं। ज्या गावात ऑपरेशन लोटस राबवलं त्या गावात आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचार सभा घेतल्या जात आहेत। लोकनेते अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं। संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला हा प्रचंड मोठा धक्का होता। महाराष्ट्र अजूनही त्यातून सावरलेला नाही। मी त्यांना अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी उभा राहून त्यांना आदरांजली व्यक्त करावी। दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर समृद्धी महामार्गावरती जो प्रकार घडला, विजय वडेट्टीवार यांना रोखून त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्या प्रकरणी या संपूर्ण प्रकारानंतर मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरेनं प्रतिक्रिया दिली आहे। विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत प्रतिभा धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवल्याचं ठोंबरेंनी म्हटलंय। 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते, त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी। तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अडूर यांनी मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला।
त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस. त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही. नागपूर चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून हालचालींना पुन्हा वेग आलाय. ठाकरे सेना, वंचित आणि अपक्ष अशा 10 नगरसेवकांच्या गटासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर आज स्थानिक पातळीवर पुन्हा बैठक होणार आहे. या गटाच्या काही मागण्या भाजपला मान्य झाल्या असून काही मुद्द्यांवरती अद्याप चर्चा सुरू आहे. आजच्या चर्चेत नेमकं काय निष्पन्न होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्यात. आता 5 फेब्रुवारीऐवजी निवडणुका 7 फेब्रुवारीला होणार आहेत, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारावर त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते आक्रमक प्रचार टाळण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. मोठ्या सभा, रोड शो यांसारखा प्रचार न करण्याचा नेत्यांचा प्रयत्न असून प्रचार अधिक संयमित पद्धतीनं होण्याची चिन्ह आहेत. दरम्यान जिल्ह्यातील स्थानिक नेतेच प्रचारात अधिक सक्रिय असतील असंही बोललं जातं. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेत अजित पवारांचा वारसदार करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्यात. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात असताना राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी केली. हीच अजित पवारांना श्रद्धांजली असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भात झिरवाळ लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुद्धा करणार आहेत. झिरवाळांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वारसदारावरून हालचालींना वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपद मिळावं अशीच मग पहिल्यांदा मी तेच सांगितलं का सुनेत्राताईंना तुम्हाला काय वाटतं करावं. एक दादांना एक श्रद्धांजली होईल. दादांचा वारसा पुढं चालू राहील, पवार कुटुंबाचा वारसा चालू राहील. दादांचा पुढचा वारसा कोण चालवणार या संदर्भात सध्या चर्चा चालू आहे. आपण एक वरिष्ठ नेते आहात, अनुभवी नेते आहात, काय वाटतं आपल्याला की आता हा वारसा कोणी चालवणार? तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू. अजित पवारांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालंय. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी पुढे यावं, सूत्र हाती घ्यावी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळावं अशी इच्छा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केली. प्रमोद हिंदुराव हे अजित पवारांचे विश्वासू आणि निकटवर्तीय. सुनेत्रा वहिनींनी आता यापुढच्या काळामध्ये हे आम्हाला सर्व लोकांना सांभाळलं पाहिजे. कारण भोळी भाबडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते दादाच्या बरोबर आहे. लबाडीपणा दादाला कधीच चालला नाही आणि म्हणून तमाम कार्यकर्त्यांना माझी अपेक्षा आहे तर माझे कार्यकर्ते ह्या मोठ्या संकटातनं सामोरे जायचा प्रयत्न करतील. इतकं सोपं नाही येते. दादांना विसरणं तर शक्यच नाही आणि दादासारखा नेता यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याची मला खात्री वाटत नाही. दादांच्या अकाली निधनानं बसलेल्या धक्क्यातून अद्यापही राष्ट्रवादीचे मोठे नेते सावरलेले नाहीत. आता अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण असेल, दोन्ही राष्ट्रवादीचं काय होणार या सुरू असलेल्या चर्चांबाबत जेव्हा सुनील तटकरेंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी उद्विग्न करणारी प्रतिक्रिया दिली. सर, एकंदरीतच ज्या पद्धतीची परिस्थिती घडली त्यानंतर या सगळ्याची परिस्थिती आलेली आहे. बोलायची या ठिकाणी प्रतिक्रिया कोणी देत नाही. जाता जाता अगदी एक दादांच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेजण मानसिकदृष्ट्या खचलेलो आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत काही बोलण्याच्या मनस्थितीत आमच्यापैकी कोणी नाही. अजितदादांच्या आठवणी सांगताना मंत्री आदिती तटकरे भावूक झाल्या. वडिलांप्रमाणे नेहमी प्रोत्साहन देत राहिले अशी भावना आदिती तटकरेंनी व्यक्त केली. त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिलं, आधार दिला. चांगलं काम केलं तर प्रशंसा करायची, थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखं ओरडायचे, मार्गदर्शन करायचे आणि
एक दिवस असं गेला नाही की दादांचं नाव तोंडातून निघालं नसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे अजित पवारांचं आणखी एक स्वप्न अधुरं राहिलं. अजित पवारांचं 2 वर्षाचं शिक्षण हे कोल्हापुरातील शहाजी कॉलेज इथं झालं. पूर्वी हे कॉलेज शालिनी पॅलेस या ठिकाणी होतं. दैनंदिन कामासोबत आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे कॉलेजकडून आणि माजी विद्यार्थ्यांकडून स्नेह मेळाव्याची तयारी सुरू होती. या संदर्भात अजितदादा वारंवार माहिती घेत होते. अखेर ते स्वप्न देखील अपूर्ण राहिलं. अजित पवारांच्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहून अपघाताची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती. तसंच भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी पावलं उचलण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी नायडू यांच्याकडे केली होती. फडणवीसांच्या पत्राची दखल राममोहन नायडू यांनी घेतली आणि त्यांच्या पत्राला उत्तर दिलंय. चौकशी अहवाल येताच उपाययोजना करणार असल्याचं राममोहन नायडू यांनी फडणवीसांना पत्र लिहून उत्तर दिलंय. विमान अपघाताच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला देणार असल्याचं राममोहन नायडू यांनी म्हटलंय. बारामतीतल्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आलाय. विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजेच FDR आणि CVR मधील रेकॉर्डिंग काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात अपघाताच्या काही मिनिटांआधी पायलट जोरात ओरडल्याची माहिती समोर आहे. चुकीच्या ठिकाणी लँडिंग होत असल्याची जाणीव अपघाताच्या काही सेकंद आधी पायलटला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ATCला कोणताही मेडेकॉल देण्यात आला नसल्याचीही माहिती तपासातून पुढे आली आहे. अजित पवारांचा अपघात विमानतळावर कमी दृश्यमानता असल्यानं झाल्याचं सांगितलं जात आहे. पण खूप दूरच्या CCTVमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसतंय. जर तिथे धुक्याचं वातावरण होतं तर विमानाचं CCTV फुटेज इतकं स्पष्ट कसं, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी एक्स पोस्ट करत विचारलाय. तर लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी ममता बॅनर्जींनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असल्याचंही अंधारेंना वाटतंय. नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या अखिल भारतीय किसान मोर्चाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. भातसा फाटा परिसरात मुक्काम ठोकून असलेला हा मोर्चा शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर परतीच्या मार्गावर निघालाय. शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनानं 3 महिन्यांचा कालावधी दिलाय. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत अर्ज स्वीकारले आणि शासन बैठकीतील चर्चेची माहिती दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्यासंदर्भात 23 जानेवारीला लागू केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अर्थात UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. अनेक याचिकाकर्त्यांनी हे नवे नियम मनमानी, भेदभाव करणारे आणि संविधान विरोधी असल्याचा दावा केला होता. 2012 मध्ये अस्तित्वात असलेले UGCचे नियम आता पुन्हा लागू करण्याचे आदेश कोर्टानं दिले असून या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे. तसंच केंद्र आणि UGCला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आज माननीय सुप्रीम कोर्ट ने जो UGC रेगुलेशंस नए नियम पास किए गए हैं उस पर सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है, उसको एबियंस में रखा है और सुप्रीम कोर्ट ने अपनी पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल 142 जो UGC रेगुलेशंस 2012 हैं उनको इन ऑपरेशन किया, उनको प्रभावित किया। अगला कदम क्या रहेगा, क्योंकि इस पे सुप्रीम कोर्ट की तरफ से अब सुप्रीम कोर्ट ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को निर्धारित की गई। 19 मार्च को क्या कुछ होने की संभावनाएं हैं? अब ये तो कोई व्यक्ति प्रेडिक्ट नहीं कर सकता है। केंद्र सरकार से जवाब मांगा है, केंद्र सरकार अपना जवाब देगी, फिर मामला आगे बढ़ेगा। सर्वोच्च न्यायालयानं 23 जानेवारीला लागू केलेल्या UGC मार्गदर्शक तत्वांना स्थगिती दिली असून 2012 मधले नियम पुन्हा लागू करण्याचे आदेश दिलेत. त्यावर महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयाविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागेल आणि त्यानंतर नियमावलीत काय बदल केले आहेत ही बाजू न्यायालयात मांडली पाहिजे. यातून नक्कीच तोडगा निघेल असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.